महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या अनंत गर्जेला आता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। यावरून गौरीच्या आईने आक्षेप घेतलाय। 12 दिवस होऊनही अनंत गर्जेची बहीण आणि भाऊ पकडले जात नाहीत, हे कसं काय शक्य आहे असा प्रश्नही गौरीच्या आईने उपस्थित केलाय। त्याला न्यायालयीन कोठडी भेटायलाच नको होती, त्याला आणखीन पण पोलीस कस्टडीच पाहिजे होती, कारण आणखीन चौकशी करायची बाकी आहे। काही चौकशी झालेली नाहीये आणि न्यायालयीन कस्टडी भेटली तर तो न्यायालयाच्या कस्टडीत गेला ना तो, त्याच्यामुळे ते नाहीच आहे। आणि आम्हाला आमचं जे मत आहे की गौरी असं करू शकत नाही। गौरी अशी होती की दुसऱ्याला मारणारी होती, ती मरणारी नव्हतीच आहे। त्याच्यामुळं त्यांनी जे केलंय त्यांनी सांगायला पाहिजे ना, चौकशी करायला। तो इतक्या लवकर तो न्यायालयीन कोठडीत गेलाय, त्याला काय विचारलं 10 दिवसात? पर ते जाऊ द्या, आज 12वा दिवस आहे तरी पण त्याचे बहीण भाऊ ते 2 आरोपी ते पकडले जात नाहीत। असं कसं काही नाही होतंय? तुम्ही जर बाहेरच्या देशातले जर आरोपी घेऊन येतात तर इथल्या महाराष्ट्रातले ते 12 दिवस लागतं का त्यांना अटक करायला? कसं काय अटक होत नाहीये ते? ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।